हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहूयात पास्ट परफेक्ट टेन्सचे येस नो टाईप क्वेश्चन्स किंवा सेंटेन्स कसे बनवायचे. तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला बघूयात आपण याचं स्ट्रक्चर कसं असतं. पास्ट म्हटल्यानंतर हॅड नेहमी सुरुवातीला येत असतं. हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स अँड लास्टला असणार आहे आपला क्वेश्चन. हा क्वेश्चन मार्कनुसार आपल्याला समजते की काहीतरी विचारलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके, तर इथे बघूयात. सुरुवातीला हॅड जे आहे तर सगळ्यांसोबत आपण हॅडच घेणार आहोत, जेवढे पण आपले प्रोनाउन आहेत तेवढ्यांसोबत. तर सुरुवात करूयात स्वतःपासून, म्हणजे आय पासून. आय, तर इथं सुरुवातीला आय येणार नाही आहे, तर इथं काय येणार आहे सुरुवातीला? हॅड आय, HED हॅड. Had I selected her, मी तिला निवडलेलं होतं का? जेव्हा आपण मैत्रीण किंवा लग्नासाठी जेव्हा आपण किंवा अजून काही गोष्टींसाठी आपण एखाद्याची निवड करत असतो तेव्हा हे सेंटेन्स आपण तिथे यूज करू शकतो. हॅड आय सिलेक्टेड हर, मी तिला निवडलेलं होतं का? हॅड वी टेकन रिस्क आम्ही, रिस्क म्हणजे काय? आम्ही धोका पत्कारलेला होता का? had she given money to him? इथे टू नाही घेतलं तरी चालतं, डायरेक्ट हर घेतलं तरी चालतं आणि घेतलं तरी पण चालतं, काही प्रॉब्लेम नसतो. तर याच्यामध्ये बघा, हॅड शी गिव्हन मनी टू हर, तिने तिला पैसे दिलेले नव्हते का? इथे प्रिपोजिशन म्हणून जे आहे तर ते तिथे यूज केलं गेलेलं आहे. कंजंक्शन आणि प्रिपोजिशन म्हणून पण याचा यूज होत असतो टूचा. हॅड शी गिव्हन मनी टू हर, हॅड दे complained of them, त्यांनी त्यांची तक्रार केली किंवा केलेली होती का? केली होती का? देन हॅड यू ॲश्युअर्ड, ॲश्युअर्ड म्हणजे काय? खात्री. ॲश्युअर्ड म्हणजे काय? खात्री. ॲश्युअर्ड, हॅड यू ॲश्युअर्ड देम, तू त्यांना खात्री दिलेली होती का? तू त्यांना खात्री दिलेली होती का? त्यानंतर घेऊयात, हॅड राम प्रॉमिस यू, रामने तुला वचन दिलेलं होतं का?
दिलेले होते का? तर या पद्धतीने आपण हे सेंटेन्स जे आहे तर ते बनवू शकतो. थँक्यू.